हॅलो. हाय समीर सर. माझं आता मोठ्या सरांशी बोलणं झालं. मी त्यांना सांगितलं बरं का तुम्ही दोघे आलात म्हणून. त्यांना यायला थोडासा उशीर होणार आहे. असं कसं? पण ते म्हणजे त्यांनी मला काही फोन नाही केला, काही मेसेज नाही, काही कळवलं नाही. नाही पण मला आता आला होता ना फोन त्यांचा. मला सांगितलं त्यांनी. तुमची खात्री पडत नसेल तर मी फोन लावून देतो. नको नको सर, आता तुम्ही बोलताय तर मग. नाही, मला बोलायचंय त्यांच्याशी. लावा ना त्यांना फोन. हो. हो, हे घ्या सर, कॉलवरती. हाँ बोल समीर. सर मी नेहा बोलतेय सर. हाँ बोल नेहा. सर कधी येताय तुम्ही? नाही, अपडेट्स द्यायचे होते म्हणून विचारलं. नाही, खरं तर मी आज घराच्या बाहेर पडणारच नव्हतो, पण माझं जरा एक अर्जंट काम आलं म्हणून मी घराच्या बाहेर पडलो. पण ऐकून घे, तुला जे काही अपडेट द्यायचे ते माझ्या नातवाला म्हणजेच यशवर्धनला दे. मला यायला जरा उशीर होईल. मी आता मीटिंग मध्ये ठेवतो फोन. बाय. काय म्हणाले आजोबा? सर म्हणाले उशीर होईल त्यांना यायला. बघ, मी बोलले होते ना तुला. घ्या पाणी घ्या. सर तुम्ही का पाणी घेऊन आलात? का म्हणजे ओके, मला सवय आहे अशी घरगुती कामं करायची. घ्या घ्या घ्या. नाही, नको मला पाणी. थोडस. ओके सर. कधी कधी तर घरातली धुळी भांडी सुद्धा करतात सर. ऑफकोर्स. हा सर, किती ग्रेट आहात तुम्ही. नाही नाही, ग्रेट काय, मला सवय आहे अशा घरगुती कामांची. आणि घरातली कामं करण्यामध्ये कसली लाज ना. हो. शेफाली, या आधी तुम्ही पॅलेस मध्ये कधी आला होतात का? हो. हा, पण इतक्या निवांत तुम्ही कधी आला नसाल, हो ना? हा, ते बरोबर आहे. चला मी तुम्हाला पॅलेस दाखवतो. चला. हो, मला आवडेल. कुठे जातीयस तू? आपण इथे पॅलेस बघायला नाही आलोय, काम करायला आलो. काम कर. तुम्ही इथे काय करताय? तुम्हाला कामं असतील ना तुमची, मग ती जाऊन करा ना. नाही, मला तशी काही आज खास कामं नाही आहेत. म्हणजे खरं तर तुम्हाला काय हवं नको हे पाहण्यासाठीच आज मी थांबलोय. ज्यूस. सॉरी, मला लेमन ज्यूस हवंय. शेफाली, काही असं नाचोस वगैरे असं काही आहे का? शुअर. तुम्हाला काही खायला? नाही, मला काही नको. कपकेक आहे का? काय काही स्वीट मध्ये का असं केक वगैरे?
सर, फ्रूट मध्ये काही आहे? स्ट्रॉबेरी चालेल. तुम्हाला काही हवंय? मला नकोय काही. नेहा, यश सर किती डाऊन टू अर्थ आहेत ना. मला तर असं वाटतंय स्वतः बच्चन साहेब त्यांच्या घरात काम करतायत. अजून थोडी भूक शिल्लक होती. काही आहे का खायला? कुठे झालीस? बस ना, काम करणे. नेहा, मला वॉशरूमला जायचंय. मी दाखवतो चल. हो हो सर, आले का? समीर, इकडे. हो. नेहा ऍक्च्युली आताच शेफाली म्हणाली ना, तिला खूप भूक लागली ना, आणि तुम्हाला आता घरची सगळीच कामं येतात. हो, पण मग तिच्यासाठी काहीतरी बनवा ना. इथे कशाला उभे आहात? शुअर. हा तुझ्या इमेजचा नाही, तुझ्या डाऊन टू अर्थ असण्याचा प्रश्न आहे. तू घरामध्ये जर का काम करतो तर तुला 4 गोष्टी बनवता येतच असतील ना. हे बघ, शेफाली फक्त निमित्त आहे. तुला नेहाला इम्प्रेस करायचंय. तिला पटलं पाहिजे की तुला चविष्ट काहीतरी बनवता येतं आणि तिला तुझ्या हाताची चव आवडली पाहिजे. बस. लेट्स गेट स्टार्टेड. येप. यशवर्धन चौधरी, खरं हेच आहे की तुला खिचडी सोडली तर दुसरं काही करता येत नाही. आणि तू काही बनवलं ना तर नेहाला 2 मिनिटात कळेल की तुला काहीही करता येत नाही. समीर कुठे? क्रिस्टोफर. ओके. ओ सॉरी. अरे, हे सगळं काय आहे? अरे तू का आलीस? इट्स ऑलमोस्ट डन. मी आता सर्वच करणार होतो बाहेर येऊन. तू बस, मी आणतोस हे बाहेर. हा, नक्की काय करता तुम्ही? पास्ता. पेने पास्ता विथ ब्रोकोली अँड ऑलिव्हज अँड वांग घालून? सरका तुम्ही. एक मिनिट, मी काढून टाकतो. नाही नाही नाही, तुम्ही जा, मी करते. तुम्ही बसा तिथे. नाही, इट्स ओके. मी बस. करते, मला करू द्या प्लीज. ओके, जे थँक्यू. जमत नसेल ना ते नाही करू माणसाने. दे. Sure. हे ते नाही.
का झालं? नाही काही नाही. हे रेडी आहे, टेस्ट करणार? हो उषा या. सॉरी 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 गरम आहे. सुपर. थँक्यू. पण सर कसलं भारी आहे ना पॅलेस. लकी आहात तुम्ही, लकी. अहो भल्या भल्यांना हा पॅलेस बाहेरून सुद्धा पाहायची परमिशन नाही, तुम्ही आत घुसून पाहताय, म्हणजे आत येऊन पाहताय. थँक्यू सो मच सर. हे फक्त आणि फक्त तुमच्याचमुळे शक्य झालंय. नाही पण तुम्ही आल्यामुळे बऱ्याच गोष्टी अशक्य होत आहेत. तुम्ही खरंच अशक्य आहात शेफाली. सॉरी सर. सॉरी काय त्यात, तुम्ही अशक्य आहात. वा, मी अशक्य पण आहे हे मला माहितीच नव्हतं. पण सर हे अशक्य म्हणजे नेमकं काय? आता तुम्ही अशक्य आहात म्हणजे अशक्य म्हणजे तुम्ही. एक मिनिट हा जरा. हा. हॅलो सिमी बोलतेय. कधीपासून फोन करते मी. हा बोला मॅडम, काय काम होतं? कुठे आहेत घरातले सगळे? बाहेर झाले आता तुम्ही सगळे? 10 मिनिटात घरी पोहोचते मी. माझ्यासाठी ज्यूस तयार करून ठेवायला सांग. ओके मॅडम. अरे बापरे, सिमी काकू घरी येते. यशला सांगायला पाहिजे. शेफाली तुम्ही गाडी घेऊन या. काय झालं सर? गाडी घेऊन या. आता तू छानच बनवते जे काय बनवतेस ते. नेहा नेहा प्लीज मला थोडं बोलायचंय तुझ्याशी. पण मला काय नाही बोलायचं. नेहा नेहा प्लीज फक्त 10 मिनिटं एकदा ऐकून घे मला काय म्हणायचंय ते प्लीज. तुम्ही पण एकदा ऐकलंय ना मी काय म्हणाले. मला नाही बोलायचं तुमच्याशी. नाही नेहा तुला ऐकावंच लागेल. सॉरी पण हे बघ, हे असं चालत राहिलं तर गैरसमज वाढत जातील. नेहा प्लीज. नेहा हे बघ, मी जेव्हा दुबईवरून इकडे आलो तेव्हा मला तुझ्याशी थोडं बोलायचं आहे. ठीक आहे थोडा वेळ दे, मी आलो. नाही मला आत्ता बोलायचं तुझ्याशी पटकन. थोडं 10 मिनिटं दे ना मला समीर. 10 मिनिटं तू मला तुझ्याशी आत्ता बोलायचं. तू थोडं सॉरी पण सॉरी सॉरी मला तुझ्याशी आत्ता बोलायचं. काय पण आत्ताच कसं 10 मिनिटं थांबू नाही शकत तू? एवढं काहीच केलं नाही. अरे मी काय स्वप्न काय? काय नाही. तू बोल काय झालं? अरे ब्रो, सगळा गेम उलटा झालाय. ती सिमी काकू आहे ना, तिची केटी पार्टी संपली वाटतं. ती घरी यायला निघाली. तिने जे या दोघी नाही ते पाहिलं ना, सगळा गोंधळ होईल यार. त्यांना पाठवायला पाहिजे पटकन. मी एक काम करूया, हा आपण तिला सांगूया की यांना आजोबांनीच इथे बोलवलं होतं म्हणून. अरे नको नाही का? हे चुकूनही चालणार नाही. मी सिमी काकूला खूप चांगला ओळखतो. ती महा हुशार आहे. ती 5 मिनिटात आपला भांडाफोड करेल. हा ऑप्शन नको. मग आता करायचं काय? मला काही सुचत नाही. तू सांग. तू त्यांना सांग की तुम्ही निघून जा. आजोबांनी तसं सांगितलंय. सांग त्यांना. चल. म्हणजे तुझा ना नेहमी प्लॅन असा काहीतरी अर्धवट असतो. काहीतरी बोलतो आणि मग नंतर माझ्याकडे येतो. इडियट. नाईस. खूप छान. नेहा ऍक्च्युली काय? नाही आता आजोबांचा फोन होता आणि त्यांनी सांगितलं की त्यांना यायला ना थोडा उशीर होणार आहे. सो तुम्ही दोघी ऍक्च्युली गेलात तरी चालेल. ते म्हणाले तुम्ही जाच. म्हणजे ते म्हणाले की मला उशीर होणार, तुम्ही निघाच. हो पण नाही मी हे पॅक करून देतो ना. हे नाही, मग फाईल्स वर साईन करायची होती ना, त्या फाईल्स आणल्यात मी. नाही ते मी करून घेईन ना, त्याची काळजी करू नका. कामाचं तुम्ही सगळं माझ्यावरती सोडा. पण तुम्ही आता निघा असं मोठे साहेब म्हणाले. हो 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 हो. सॉरी नेहा चला नेहा शेफाली पटकन तुम्हाला निघायला पाहिजे. चला सर पण अचानक. नाही ते बोलायची आता वेळ नाही. चला इकडे इकडून जायचंय. चला मी सोडून येऊ का? चला पटकन चला.
चला चला चला. कळत म्हणजे मी इथे घरी नसताना कोणीतरी मुलगी येऊन गेली. कोण?